नमस्कार बंधू आणि भगिनींनो. एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त कुटुंब पद्धती पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती अतिशय चांगल्या पद्धतीने नांदत होते. आता आताची जी कुटुंब पद्धती आहे ते आता कुटुंब पद्धती विभक्त पद्धतीचे झालेले आहेत. आता जी माध्यमं आहेत, टी व्हीसारखं माध्यम असेल म्हणा किंवा इतर जी माध्यमं आहेत त्याच्यामुळं लोकांचे विचार बदललेले आहेत. ज्यांना त्यांना आपला स्वतःचा वेगळा व्यवसाय असावा, स्वतःचा वेगळा हे असावं, स्वातंत्र्य असावं, यासाठी प्रत्येकजण आपलं विभक्त कुटुंब पद्धती स्वीकारत आहे. तर हे स्वीकारत असताना त्यांना अनेक अडचणी येतात. त्या अडचणींना त्यांना फेस करावं लागतात. काही वेळा नवरा बायको यांच्यामध्ये भांडण होतं आणि ते भांडण विकोपाला जातात. त्यातून नको ते प्रकार विचित्र घडत असतात आणि जे आजी आणि आजोबा जे नातवांवर जे संस्कार करायचे ते आता संस्कार विभक्त कुटुंब झाल्यामुळे ते करू शकत नाहीत. आणि जर आपल्या मुलावरनी चांगल्या पद्धतीचं जर प्रेम असेल तर मुलांचं सुद्धा शिक्षण चांगल्या पद्धतीने होईल आणि भविष्यात मुलंसुद्धा चांगल्या पद्धतीनं वागायला लागतील. तसंच विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये जो खर्च वाढला जातो, एकत्र कुटुंब पद्धती जर असेल तर खर्च कमी होतो आणि विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये खर्च वाढत जातो. त्याच्यामध्ये प्रत्येकाला नातेवाईक सांभाळावं लागतात, सामाजिक कार्य असतात, लग्न असतात, मृत्यू असतो, तर त्यावेळी हजर राहावं लागतं. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या सणवार असतात, त्या सणवारालासुद्धा खर्च करावे लागतात. तर अशावेळी खर्च करावेच लागतात. परत वेगवेगळ्या प्रकारचे लोकांचे सत्कार असतात, सत्काराच्या वेळीसुद्धा खर्च करावे लागतात. असे नानाविध जे खर्च आहेत त्याला जर त्याचा जर आपण खर्च काढला तर आपल्याला ते परवडतं का, याचा विचार करून किती खर्च करावा किंवा समाजामध्ये किती वावरावं आपण, हे प्रत्येकाला ठरवलं पाहिजे. माणूस हा एकटा पण राहू शकत नाही आणि सामुदायिक पण राहू शकत नाही. माणसाला जास्त वेळ माणसात पण राहू शकत नाही आणि जास्त वेळ एकटा पण राहू शकतो. माणूस हा संमिश्र प्रकारचा माणूस आहे. त्यामुळे माणसाला ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक असतातच. धन्यवाद.